Hello everyone, this is the third lecture of photosynthesis. In previous lecture we have seen what is photosynthesis. The photosynthesis is a biochemical process in which all green plants prepare its own food material from simple inorganic substances like CO2 and H2O with the help of chlorophyll pigment and sunlight, and they release as a byproduct O2. म्हणजेच काय तर फोटोसिंथेसिस ही एक बायोकेमिकल प्रोसेस आहे की ज्यामध्ये ग्रीन प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतायत, पण कशाच्या मदतीनं करणार आहेत तर इट इज विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट अँड सनलाइट अँड फ्रॉम सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक CO2 अँड H2O अँड फायनली दे रिलीज द O2. म्हणजेच फोटोसिंथेसिसच्या एंडला जो बाय प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे तो कोणता असणार आहे तर ऑक्सिजन. सो दिस होल प्रोसेस इज कॉल्ड ॲज द photosynthesis. It is a biochemical process in which all green plants prepare its own food material from simple inorganic substances like CO2 and H2O with the help of chlorophyll pigment and sunlight and release as a byproduct O2. Okay, so in the today's lecture we are going to discuss the next point, that is the process of photosynthesis. स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फोटोसिंथेसिस म्हणजे काय बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस डिस्कस करणार आहे. सो ॲक्च्युली द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस डिवाइड्स इंटू टू टाईप. जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती दोन टाईपमध्ये डिवाइड झालेली आहे. सो विच आर दिस टू टाईप्स? द फर्स्ट टाईप इज लाईट रिॲक्शन अँड सेकंड टाईप इज डार्क रिॲक्शन. बघा, फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती दोन टाईपमध्ये डिवाइड झालेली आहे. दोन टाईप्स कोणते आहेत? पहिला टाईप आहे लाईट रिॲक्शन आणि सेकंड टाईप आहे डार्क रिॲक्शन. आता लाईट रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट इज कॉल्ड ॲज द लाईट रिॲक्शन. म्हणजेच काय तर जी रिॲक्शन क्लोरोफिल पिगमेंट आणि सनलाईटच्या मदतीनं होणार आहे किंवा त्यांच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे? लाईट रिॲक्शन. बघा, हाऊ कॅन डिफाईन द लाईट रिॲक्शन? द रिॲक्शन which takes place in presence of sunlight and chlorophyll pigment is called as the light reaction. Okay, then what is dark reaction? Dark reaction म्हणजे काय? बरोबर विरुद्ध असणार आहे. The reaction which takes place in absence of sunlight and chlorophyll pigment which is called as the dark reaction. म्हणजेच काय तर जी रिॲक्शन सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंट शिवाय होणार आहे त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे? डार्क रिॲक्शन. इन अनदर वे वी कॅन डिफाईन dark reaction means the reaction which takes place independent of sunlight and chlorophyll pigment which is called as the dark reaction. बघा, जी रिॲक्शन सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या मदतीनं होते किंवा त्यांच्या प्रेझेन्समध्ये होते त्या रिॲक्शनला आपण लाईट रिॲक्शन म्हणतोय. आणि जी रिॲक्शन सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंट शिवाय होणार आहे त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे? डार्क रिॲक्शन. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू सी लाईट रिॲक्शन. आता जी लाईट रिॲक्शन आहे ह्या लाईट रिॲक्शनमध्ये जी पहिली स्टेप आहे ती म्हणजेच फोटोफॉस्फोरिलेशन. सो इन द लाईट रिॲक्शन द फर्स्ट स्टेप इज फोटोफॉस्फोरिलेशन. सो व्हॉट इज फोटोफॉस्फोरिलेशन? तर फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय? बघा, हिअर दिस फोटोफॉस्फोरिलेशन इज अ प्रोसेस. जशी फोटोसिंथेसिस ही एक प्रोसेस आहे त्याच पद्धतीनं ही फोटोफॉस्फोरिलेशन सुद्धा एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये काय होते बघा, इट इज अन अ प्रोसेस ड्युरिंग विच सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इथं ह्या फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये सोलार एनर्जीचं कन्वर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये होते. पण कशाच्या फॉर्ममध्ये होते बघा? इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हिअर सोलार एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड दीज फॉर्म्ड इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर to form ATP from ADP by addition of 1 phosphate molecule. म्हणजेच काय तर ज्या प्रोसेसमध्ये सोलार एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये होते पण कशाच्या फॉर्ममध्ये होणार आहे? इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स. फॉर्म झालेले इलेक्ट्रॉन्स जेव्हा ट्रान्सफर होतील तेव्हा ADPमध्ये एक फॉस्फेट मोलिक्यूल ॲड होऊन तिथं ADPचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? ATPमध्ये. ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणणार आहे? फोटोफॉस्फोरिलेशन. सो हिअर दिस फोटोफॉस्फोरिलेशन इज अ प्रोसेस ड्युरिंग विच सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर टू फॉर्म ATP फ्रॉम ADP by addition of 1 phosphate. So that process is called as the
photophosphorilation. Okay, so this process of photophosphorylation again divides into two types. जसे फोटोसिंथेसिसची प्रोसेस दोन टाईपमध्ये डिवाइड झाली, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन, त्याच पद्धतीनं फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत. पहिला टाईप कोणता आहे बघा, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन अँड सेकंड इज द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय बघा, here synthesis of ATP from ADP and IP during the cyclic movement of electrons in presence of chlorophyll pigment and sunlight is called as the cyclic photophosphorylation. म्हणजेच काय तर ज्या प्रोसेसमध्ये ADP आणि IP पासून ATPचं सिंथेसिस होणार आहे, पण हे ATPचं सिंथेसिस कशामुळे होते, ड्यू टू सायक्लिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजेच काय तर ह्या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे की क्लोरोफिल पिगमेंट इमिट्स करतील, बाहेर टाकतील, हे इलेक्ट्रॉन्स सायक्लिक मुवमेंटनी मूव्ह होणार आहेत आणि त्यामुळं ADP आणि IPचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ATPमध्ये. मग ही जी ATP सिंथेसिसची प्रोसेस आहे त्याच प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. बघा पुन्हा एकदा रिपीट करते, व्हॉट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, सिंथेसिस ऑफ ATP फ्रॉम ADP अँड IP ड्युरिंग सायक्लिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट इज कॉल्ड ॲज द सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. एवढंच लक्षात ठेवा की सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स हे सायक्लिक मुवमेंटनी मूव्ह होणार आहेत आणि त्यामुळे तिथं ATPचं सिंथेसिस होते आणि म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, देन वी हॅव टू सी द प्रोसेस ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सो ॲक्च्युली देर आर टू फोटो सिस्टीम्स आर देअर. तुम्हाला माहीत असेल दोन फोटो सिस्टीम्स आहेत. which are these photo system? First is the photo system first, which is denoted by PS1, and second is the photo system second, which is denoted by PS second. ॲक्च्युली दोन फोटो सिस्टीम आहेत, फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड. ह्या दोन फोटो सिस्टीमपैकी फोटो सिस्टीम फर्स्ट फक्त सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये इन्व्हॉल्व होईल. सो ॲट द स्टार्टिंग ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन the photosystem first involved in the cyclic photophosphorylation. Okay, so first of all what happen here, the chlorophyll pigment which absorb the sunlight. सगळ्यात पहिली जी स्टेप आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनची ती काय असणार आहे तर जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत ते सनलाईटला ॲब्सॉर्ब करतील. हिअर क्लोरोफिल पिगमेंट ॲब्सॉर्ब द सनलाईट. सो ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ सनलाईट व्हॉट हॅपन, दीज क्लोरोफिल पिगमेंट गेट एक्साइटेड. क्लोरोफिल पिगमेंटनी सनलाईट ॲब्सॉर्ब केल्यामुळं क्लोरोफिल पिगमेंट एक्साइट होतील. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, दीज क्लोरोफिल पिगमेंट्स इमिट्स एनर्जी रिच इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय तर जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत त्यांनी सनलाईट ॲब्सॉर्ब केली, ॲब्सॉर्ब केल्यामुळं ते एक्साइट झाले आणि एक्साइट झाल्यामुळं त्यांनी एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्सना बाहेर टाकलेलं आहे. ते इमिट्स द एनर्जी रिच इलेक्ट्रॉन. इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन, दीज एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स मूव्ह थ्रू सायक्लिक मुवमेंट इन अ सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स. म्हणजेच काय तर सेकंड स्टेपमध्ये जे क्लोरोफिल पिगमेंटनी इमिट केलेले एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स आहेत ते सायक्लिक मुवमेंटनी मूव्ह होतील. कुठून मूव्ह होणार आहे, इन अ सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स. म्हणजे जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत त्या प्रत्येक इलेक्ट्रॉन कॅरियर्सकडून ते मूव्ह होत जातील. ओके, सो दीज सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स आर ॲक्च्युली अरेंज्ड इन डिक्रीजिंग लेवल. जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत ते डिक्रीजिंग लेवलनी अरेंज केलेले आहेत अँड दे आर रिप्रेझेंटेड ॲज द फर्स्ट इज द FRS, second is the ferridoxin, third is the cytochrome B6, then next is the cytochrome F and last is the plastocyanin. बघा जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत ते डिक्रीजिंग लेवलनी अरेंज झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जो असणार आहे इलेक्ट्रॉन कॅरियर तो कोणता आहे, FRS. त्यानंतर सेकंड आहे फेरिडॉक्सिन, त्यानंतर नेक्स्ट आहे सायटोक्रोम B6, त्यानंतर आहे सायटोक्रोम F आणि लास्टला असणार आहे तो म्हणजेच प्लास्टोसायनिन. ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियर्सकडून इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील पण कसे, सायक्लिक मुवमेंटनी. आणि म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सो ॲट द बिगिनिंग व्हॉट हॅपन, आपण स्टार्ट पासून बघूया. ॲट द बिगिनिंग व्हॉट हॅपन, द फर्स्ट ऑफ ऑल क्लोरोफिल पिगमेंट absorb the sunlight. Due to absorption of sunlight, chlorophyll pigment
get excited and finally they emits the energy rich electron. In the next step, these energy rich electrons first of all accepted by इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर और इलेक्ट्रॉन कॅरियर दॅट इज FRS. म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्सनी इमिट केलेले जे एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स आहेत तो पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ॲक्सेप्ट करेल. तो पहिला इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण असणार आहे? FRS. म्हणजे इथून इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स सगळ्यात पहिल्यांदा कुणी ॲक्सेप्ट केलेले आहेत? FRSनी. ठीक आहे. इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन? दीज इलेक्ट्रॉन्स मूव टुवर्ड्स द फेरिडॉक्झिन. FRS पासून ते इलेक्ट्रॉन्स पुन्हा कुठं जातील? फेरिडॉक्झिनकडं. ठीक आहे. सो दिस फेरिडॉक्झिन कॅन ॲक्सेप्ट these इलेक्ट्रॉन्स. Then in the next step, the electrons again move towards the cytochrome B6. फेरिडॉक्झिन कडून पुन्हा ते इलेक्ट्रॉन्स कुठं जातील? सायटोक्रोम B6. So when electrons move from फेरिडॉक्झिन to cytochrome B6, here first ATP gets synthesis. म्हणजेच काय तर जेव्हा इलेक्ट्रॉन फेरिडॉक्झिन कडून सायटोक्रोम B6 कडे जाईल तेव्हा त्या स्टेपच्या वेळी त्या स्टेपच्या मध्ये पहिला ATP मोलेक्यूल तयार होईल. ठीक आहे. इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन? द इलेक्ट्रॉन्स अगेन मूव फ्रॉम सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F. म्हणजेच जी नेक्स्ट स्टेप आहे त्या नेक्स्ट स्टेपमध्ये इलेक्ट्रॉन्स सायटोक्रोम B6 कडून सायटोक्रोम F कडे येतील. इथं सुद्धा काय होईल? इथं ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स पासून सेकंड ATP सिंथेसिस होईल. म्हणजे ॲक्च्युली इथं दोन ATP तयार झालेले आहेत. पहिला ATP कुठं तयार झाला? when electrons move from फेरिडॉक्झिन to cytochrome B6 and second ATP gets synthesized during when electron move from cytochrome B6 to cytochrome F. In the next step, this electron again move towards the plastocyanin. म्हणजे नेक्स्ट जो इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे प्लास्टोसायनिन, त्या प्लास्टोसायनिनकडं पुन्हा तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होईल किंवा प्लास्टोसायनिन त्या इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करेल. ठीक आहे. अँड लास्टली दिस इलेक्ट्रॉन मूव फ्रॉम प्लास्टोसायनिन टू सेम क्लोरोफिल पिगमेंट. पुन्हा एकदा लास्टला हा जो इलेक्ट्रॉन आहे तो प्लास्टोसायनिनकडून पहिल्या क्लोरोफिल पिगमेंटकडं आहे असा येईल. सो धिस इलेक्ट्रॉन अगेन कम बॅक और रिटर्न बॅक टू सेम क्लोरोफिल पिगमेंट. Means what? In this process of cyclic photophosphorylation, the electron first of all emits from chlorophyll pigment, then go towards the FRS, then go towards the फेरिडॉक्झिन, then cytochrome B6, then cytochrome F, then plastocyanin, and finally return back to same chlorophyll pigment. Okay, means here the electron move in cyclic movement. इथं जो इलेक्ट्रॉन आहे तो सायक्लिक मुवमेंटनी मूव्ह होतोय आणि म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, बघा पुन्हा एकदा सांगते. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजेच काय? सिंथेसिस ऑफ ATP फ्रॉम ADP अँड IP during cyclic movement of electron with the help of chlorophyll pigment and sunlight is called as the cyclic photophosphorylation. ह्या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये क्लोरोफिल पिगमेंटनी सनलाईट ॲब्सॉर्ब केली. ॲब्सॉर्ब केल्यामुळे क्लोरोफिल पिगमेंट एक्साइट झाले. एक्साइट झाल्यामुळे त्यांनी एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्सना इमिट्स केले, बाहेर टाकले. हे बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पहिल्यांदा FRS कडे गेलेले आहेत. FRS हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे गेले फेरिडॉक्झिन. तिथून ते सायटोक्रोम B6 कडे गेलेले आहेत. त्यानंतर ते सायटोक्रोम F जवळ आले. त्यानंतर प्लास्टोसायनिन जवळ आले आणि फायनली ते पुन्हा एकदा रिटर्न आहे असे पहिल्या क्लोरोफिल पिगमेंट जवळ आलेले आहेत. म्हणजेच काय तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन्सची सायक्लिक मुवमेंट झालेली आहे. म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, देन वी हॅव टू सी द सिग्निफिकन्स ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर काय सिग्निफिकन्स आहे? बघा आता प्रोसेस बघताना आपण बघितलं की तर या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये टोटल 2 ATP तयार होत आहेत. सो दिस इज द फर्स्ट सिग्निफिकन्स ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ड्युरिंग द सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन सिंथेसिस ऑफ 2 ATP मोलेक्युल्स आर टेक्स प्लेस. कुठं तयार झालेत? द फर्स्ट ATP इज सिंथेसाइज्ड ड्युरिंग इलेक्ट्रॉन मूव फ्रॉम फेरिडॉक्झिन टू सायटोक्रोम B6 and second ATP is synthesized during electron move from cytochrome B6 to cytochrome F. So this is the first significance, synthesis of 2 ATP molecule during cyclic photophosphorylation. And second significance of cyclic photophosphorylation is the electrons रिटर्न बॅक टू सेम क्लोरोफिल पिगमेंट. आत्ताच आपण बघितलं लास्ट स्टेपमध्ये प्लास्टोसायनिन जेव्हा इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करतोय त्यानंतर तो इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट
स्टेपमध्ये जातोय आणि तो फायनली रिटर्न कुठे येणार आहे तर क्लोरोफिल पिगमेंटकडे, म्हणजे जिथून तो इमिट झाला त्याच क्लोरोफिल पिगमेंट जवळ पुन्हा आहे असा इलेक्ट्रॉन येतोय. अँड दॅट्स वाय दिस इज द सेकंड सिग्निफिकन्स. इलेक्ट्रॉन्स रिटर्न बॅक टू सेम क्लोरोफिल पिगमेंट. So these are the two significance of cyclic photophosphorylation. Okay, so in this way in the today's lecture we have to completed the first type of the photophosphorylation, that is cyclic photophosphorylation. Okay, so in the next lecture we are going to discuss the next type of photophosphorylation, that is non cyclic photophosphorylation. Okay, thank you.